मुलाखतीची सुरुवात करण्यापूर्वी मला एक किस्सा सांगायचा आहे। सोनाली मॅडमला जेव्हा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्या दिल्लीला गेल्या। दिल्लीमध्ये कार्यक्रम होतो, तर त्या कार्यक्रमामध्ये त्यांना चेअरवरून स्टेजवर येण्यासाठी अर्थातच इतरांपेक्षा थोडा जास्त वेळ लागला। त्यावेळेला कार्यक्रमाचे अध्यक्ष बोलले की त्यांना स्टेजवर येण्याचे कष्ट कशाला द्यायचे, त्यामुळे आपण खाली जाऊन त्यांना पुरस्कार देऊया। त्यावेळेला लगेचच सोनाली मॅडमनी पटकन असं उत्तर दिलं की त्या म्हणाल्या की मी जर कोल्हापुरातून दिल्लीला येऊ शकते तर स्टेजवर येण्यात काय बडी बात आहे। आणि त्यासोबतच त्या असंही म्हणाल्या की म्हणजे या नागरिकांना माझ्या व्हीलचेअरवरून वावरण्याची सवय होऊ द्या ना सर। तर अशाच बोल्ड, डॅशिंग, हसतमुख आणि दिलखुलास आयुष्य जगणाऱ्या सोनाली मॅडम आपल्यासोबत आज उपस्थित आहेत। त्यांना एमजीएम तर्फे देण्यात येणारा सक्षम पुरस्कार आज जाहीर करण्यात आलेला आहे, त्यांचा सत्कार झालेला आहे। त्यांच्यासोबत त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे किस्से, महत्त्वाचे अनुभव त्यांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहोत। मी माझी मैत्रीण संजनाला मुलाखतीची सुरुवात करण्याची विनंती करते। धन्यवाद किरण। पहिल्या प्रश्नापासून मी सुरुवात करते की सामाजिक संस्थेमध्ये नोकरी करण्यापासून ते पॅराप्लेजिक असूनही स्वबळावर संस्थेतून बाहेर पडून कोल्हापुरात स्वतंत्रपणे घर घेऊन राहणं, मग पत्रकारितेत लिखाणाची वाट सापडणं, अनुवाद आणि स्वतःची म्हणून अशी 14 पुस्तकं तुमची आज आहेत। आणि हा सगळा प्रवास तुमचा आतापर्यंतचा, तर या प्रवासाबद्दल काय सांगा? या प्रवासाबद्दल तर मी बोलत आलेली आहे, पण आधी मी इथपर्यंत आलेल्या प्रवासाबद्दल 2 मिनिटं सांगते की मी काल दुपारी 2:30 वाजता इथं पोहोचले आणि माझा मित्र श्रीधर नांदेडकर, ज्योती आणि सगळ्यांकडूनच मी इतकं या परिसराविषयी, इथल्या कार्यसंस्कृतीविषयी ऐकलेलं होतं की म्हणजे माझ्या मनात कुठेतरी खूप वर्ष इच्छा होतीच की इथं एकदा आलं पाहिजे। रेखा मॅडम माझ्याकडे घरी येऊन गेल्या होत्या, तेव्हाही मी काही थोडंफार ऐकलं होतं, तर ती इच्छा माझी पूर्ण झाली काल आणि इतक्या मोठ्या सक्षमाच्या निमित्तानं पूर्ण झाली, तर मला खूप छान वाटतंय। आणि इथल्या परिसरात खरोखरी हे ज्या प्रकारे रचलेलं अतिशय कलापूर्ण आणि एखाद्या मंद झालेल्या माणसाला सुद्धा काम करण्याची ऊर्जा जागृत होईल अशा प्रकारची या ठिकाणाची सुरेख मांडामांड आहे। आणि इथे येऊन डोळे दिवतातच मन शांत होतंय। आणि कालपासून हे रेखा मॅडम बरोबर हा सगळा परिसर फिरताना किती बघू किती नको, किती थांबू, कुठे कुठल्या झाडापाशी, कुठच्या इन्स्टॉलेशन पाशी, कुठच्या मूर्तीपाशी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळा परिसर रफ व्हीलचेअरसाठी चालवायला असा योग्य आहे, त्यामुळे विमान चालवल्यासारखी मी सगळीकडून व्हीलचेअर सोडत होते आणि आपला वारा निर्माण करत होते। आणि इतकी मजा आली मला की कधी कधी आता तुम्ही सगळे हातीपायी धड आहात, तुमचे कान, तुमचे डोळे, नाक, तुमची पचनशक्ती, तुमचा मेंदू सगळंच निसर्गाने जसं दिलंय तसं तुम्ही कदाचित वाढवत आला असाल, हा बहुमोल ठेवा आहे। पण जेव्हा आपलं निम्म्या गोष्टी जातात आणि मग आपलं सगळं चलनमलनच मर्यादित होतं, तेव्हा असा परिसर वावरायसाठी मिळणं म्हणजे अरे बापरे। म्हणजे मी आता मगाशी कदम सरांना सांगत होते की मला असं कोणी म्हटलं होतं की कामाच्या दृष्टीनं तू पुण्याला शिफ्ट हो किंवा अमुक एका दृष्टीनं तू वेगळ्या ठिकाणी जा किंवा बाहेरच्या देशांमध्ये जिथे व्हीलचेअरसाठी मैत्रीपूर्ण पायाभूत उत्तम सोयी आहेत तिथे शिफ्ट हो आणि तिथं राहता आलं तर तुझ्या एनर्जी तुझी वाचेल आणि चांगलं काम करता येईल। मला कधीच अगदी युरोपात जाऊन आल्यावर सुद्धा असं वाटलं नाही की तिथं राहिलं पाहिजे। पुण्यात तर मुळीच राहावं वाटत नाही, 2-3 मैत्रिणींपुरतं नाही तर तिथं श्वासच गुदमरतो इतक्या गर्दीत। तर इथं आल्यावर मात्र मला असं वाटलं की कोल्हापूरच भारी असं आपण म्हणतोय, पण हे ठिकाण फार राहण्याजोगं आहे आणि एनर्जी देणारं आहे। तर मला खूप आधी या सगळ्यांचे आभार मानायचे। काल अंकुशराव कदम सरांबरोबर इतक्या दिलखुलास सुंदर गप्पा झाल्या की त्यांच्या केबिनमध्ये मी लावणी म्हणून दाखवली। वाव। आणि आम्ही विलास सपकाळ सरांकडे गेलो होतो, तिथे खूप गप्पा झाल्या। गाडेकर सरांकडे जायचं होतं, राहिलं पण वेळच अपुरा होता। रात्री 11:30 पर्यंत आमचं गरगर फिरणं चाललं होतं। तर
आता या कार्यक्रमाला अनुराधा कदम मॅडम, शशिकला बोराडे, रचना सपकाळ सगळे जण आहेत. आणि काल आम्ही सक्षमाच्या सगळ्या मैत्रिणींबरोबर जी रात्री बैठक जमवली होती, प्रेरणा, डॉक्टर अपर्णा, डॉक्टर क्षितिजा, सगळी नावं लिहून घेतली. पण माझ्या मनात इतकी नावं फिरतायत की मला सगळ्यांचा उच्चार करायचा आहे, पण ते उत्साहाच्या भरात जमत नाही. आणि तुम्हाला माझ्या आवाजाच्या टोनवरनं लक्षात आलं असणार, मला सगळ्या आनंदाची आणि सगळं सांगण्याची इतकी घाई झालेली असते की त्या नादात मेंदूत खूप झपाझप हालचाली होतात. म्हणून मी नावं काढली. तर वृषाली, विजया, परमिंदर, टीना, मीना, क्षितिजाच्या सगळ्या मैत्रिणी आणि तुम्ही सगळे आलेले. तर या परिसरात खूप मज्जा आहे. आणि सॉल्ट नमक इस्त का हे इथं आहे आणि त्याबद्दल मी सगळ्यात आधी आभार मानते की तुम्ही अतिशय सुंदर, अतिशय दर्जेदार, अतिशय मोकळा आणि श्वास ऑक्सिजन पुरेपूर घेता येईल असा परिसर निर्माण केलाय. तुम्हा सगळ्यांचं, मी खूप लहान आहे तुम्हा सगळ्यांपेक्षा, पण तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक, हे मला आधी बोलायचं होतं. नक्कीच तुम्ही बोललात, त्यामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. त्या हळूहळू आपण मुलाखतीमध्ये ते एक एक कव्हर करत जाऊयात. बरं, तर सगळ्यात आधी तुम्ही एमजीएमचं एवढं कौतुक केलेलं आहे, आम्हाला पण फार कौतुक आहे. म्हणजे माझे तर 6 वर्ष एमजीएम मध्ये कसे निघून गेले कळले नाही मला. पण मग कोल्हापूर सोडण्याचं काही आहे का चान्स? आता मला असं वाटतंय, कदम मॅडम मला म्हणाले आहे तुझं माहेर आहे असं समज बरं का. तर श्रीधर आणि यांच्यामुळे माहेर होतच, पण आता जरा आणखी हक्काचंच काहीतरी झालेलं आहे. इथल्या टॉयलेटमध्ये व्हीलचेअर जाते हे सगळ्यात जास्ती आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. एरवी त्याच्यासाठी खूप झटापट करावी लागते. या मुद्दाम मी गोष्टी बोलता बोलता नोंदवते. एक छोटी गोष्ट सहज झाली, सोपी झाली की जगायला, म्हणजे बाकी जगायला खूप कष्ट असतात, पण पायाभूत सुविधांच्या दृष्टीनं त्या गोष्टी जर सोप्या झाल्या तर अकारणचेच मानवनिर्मित कष्ट उगीच असतात, ते लादले जात नाहीत. आणि त्याच्यामुळं ही एनर्जी, आनंदानं बोलायची एनर्जी टिकू शकते, कारण पायाभूत सुविधांमध्ये अशा काही गोष्टी सुगम केलेल्या असतात. तर तुझा प्रश्न बरोबर आहे, इथं राहण्याचे चान्सेस आधीमध्ये वाढणार आहेत. नक्कीच, आम्ही वाट बघू. माझा प्रश्न विचारताना संजनाने एक उल्लेख केला मगाशी की पॅराप्लेजिक असा तिने उल्लेख केला. तर पॅराप्लेजिया नेमकं काय आहे आणि मेडिकल सायन्स त्याच्याबद्दल काय सांगतो? डॉक्टर क्षितिजाशी काल खूप सविस्तर बोलणं झालं. तर मला मगाशी परिचयात उल्लेख केला होता त्याप्रमाणे पाठीवर बैलगाडी पडून माझे मणके सरकले आणि त्यावेळी आम्हाला पॅराप्लेजिया, स्पायनल कॉर्ड इंजुरी काहीच माहित नव्हतं. 1989-90 ची गोष्ट आहे, मी 4थीत होते. तर खूप वर्षानं मला हे कळालं की आपलं नक्की काय झालंय. एकतर आपल्याला नक्की काय झालंय ते भीषण असेल तर ऐकायची इच्छा नसते, त्याच्याबद्दल चर्चा करायची इच्छा नसते. आपण सगळीच मध्यमवर्गीय माणसं मुख्य प्रश्न, मुख्य विषय टाळून त्याच्या अवतीभोवती बागडतो आणि जणू काही प्रश्न उपस्थितच नाहीये असं आपलं वर्तन असतं. त्याप्रमाणेच माझं आमच्या सगळ्याच कुटुंबियांचं होतं. तर हा अपघात झाल्या कमरेखालून सगळं सेन्सेशन गेलं, संवेदना गेल्या आणि लघवी संडासवरचं नियंत्रण कायमस्वरूपी गेलं. आणि अर्थातच कमरेतली शक्ती गेल्यामुळे उभं राहणं वगैरे या गोष्टी कधी शक्यच असणार नव्हत्या. तर अशी स्थिती असल्यामुळे भारतातल्या बहुतांशी पॅराप्लेजिक, क्वाड्राप्लेजिक लोकांना युरिन इन्फेक्शन किंवा ब्लॅडर बॉवेल याचे जे कन्फ्युजन्स होतात त्याच्यामुळे, किंवा सतत झोपून राहावं लागतं आणि सेन्सेशन नसतं, त्यामुळे बेडसोर होतात, प्रेशर सोर होतात. आणि पुष्कळ पॅराप्लेजिक्सचं आयुष्य जर ते चलनवलनाला योग्य मार्गदर्शन त्यांना मिळालं नाही तर संपून जातं. प्रचंड ताप येतो, किडनी फेल्युअर होतं, आणखी बाकी बरेच कॉम्प्लिकेशन होतात. तर खूप कमी पॅराप्लेजिक दर्जेदार आयुष्य जगू शकतात. मला ज्यांनी हे सगळं व्हीलचेअरशी मैत्री करायला शिकवली त्या नसीमा उर्जूक या अशा प्रकारे जगू शकले आहेत. आणि आणखी काही मोजके लोक भारतात आहेत जे पॅराप्लेजियासह जगतात. पण कुरूप टिकवणं खूप अवघड असतं आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात. तुम्ही एका जागी खेळता, तुम्हाला योग्य कृत्रिम साधन सुचवलंच जातं असं नाही. आपण दुकानात जाऊन किती प्रकारच्या चपला पसंत करतो, ह्या योग्य आहेत का, हे बूट चांगले आहेत का,
अमुक आहे का, मग त्याची फॅशन चांगली आहे का, फॅशन वगैरे लांब राहिलं. माझ्यासारख्या व्यक्तीला आपल्या आपल्या मापाची, आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या हातात किती ताकद आहे त्याच्यानुसार चालवता येईल अशी व्हीलचेअर मिळणं सुद्धा मुश्किल आहे. अभिनय कुंभार नावाचा माझा लहानपणीचा मित्र आहे. त्यानं मला माझे सगळे वाढदिवस म्हणून 8 वर्षापूर्वी इतकी सुंदर व्हीलचेअर ऑटोबॉक्सची गिफ्ट केली. मित्रांना मी सुचवते की अशाही गिफ्ट देता येतील मैत्रिणींना वेगवेगळ्या त्यांच्या गरजांच्या. तर आणि मला आता युरिन मोशन कंट्रोल नाही, त्याच्यासाठी मला पोट दाबून ब्लॅडर कुठं आहे ते अंदाजे शोधून कमोडवर बसून युरिन पास करायचे आणि आवाज ऐकायचा. हे तपशिलात मी सांगते, तुमच्याकडे काय आहे समजून घ्या. तर आणि आवाज ऐकत मग पण त्याचं समाधान नाही मिळत. आपण विधी करून आल्यावर आपण एक हुश्य केलेलं असतं, आपल्याला समाधान मिळत असतं. या गोष्टी आपण खाजगीतच बोलल्या तर बोलतो, सार्वजनिक दृष्ट्या न बोलायच्या या गोष्टी आहेत असं आपल्याला वाटतं. पण अशा पद्धतीनं हे नैसर्गिक विधींवरचं नियंत्रण गमावलेल्या माणसाला सगळ्याचा अंदाज घेत घेत आयुष्य काढावं लागतं. आता मला युरिन बॅग आहे आणि मी जसा माझा व्यायाम आता फ्लॉन्ट करते तशी युरिन बॅग सुद्धा अजिबात लपवत नाही. हा माझा एक्सटेंडेड अवयव आहे आणि त्याच्याशी मी भांडण केलं आणि ते नकारात्मक आहे माझ्या शरीराच्या दृष्टीनं असं समजलं तर मग शरीर आणखी कन्फ्यूज होईल, मेंदू कन्फ्यूज होईल आणि तो नकारच देईल आणखी हे सगळं वागवायला. तर या सगळ्या सहित तुम्हाला मला मिसळून घेता आलं पाहिजे, मला म्हणजे माझ्यासारख्यांना असं आयुष्य रचवण्यासाठी. आजूबाजूचा परिसर, आता मी परिसराचं इतकं कौतुक करते कारण माझ्या सारख्यांच्या वाढीत आपल्या परिसरामध्ये आपल्याला फिरता येतं का, या उंचीला बघता येतं का. माणसं जेव्हा माझ्यासारख्यांची बोलायला लागतात, इथं तसं झालं नाही पण ती इथे उभारतात किंवा अशी समोर उभारतात, पण व्हीलचेअर पाहून किंवा अंध माणसांची बोलण्याचे सुद्धा काही एटिकेट्स आहेत. कुठून बोलावं, कसं बोलावं, कुठच्या तरी वेगळ्याच अंगावर ताण येऊन मग बोलताच येत नाही. आणि ही काय म्हणजे आपल्याला ते जाणवतच नाही. भारतीय माणसं याबद्दल अतिशयच इग्नोरंट असतात की समोरच्याला सुद्धा कम्फर्टेबल वाटावं अशी कुठची पोझिशन घेता यावी आणि मग संवाद करता यावा. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा सुगम होतात तेव्हा मी मघासपासून जे म्हणते की आकारणीचा ताण वाचतो. तर पॅराप्लेजियासह किंवा कुठच्याही अपंगत्वासह जगताना त्या अपंगत्वाचे म्हणून ताण असतात ज्याच्यामुळं तुम्हाला स्टिरियोटाईप केलं जातं आणि त्याचे एक वेगळे ताण असतात. आणि या सांस्कृतिक, राजकीय आणि एकूणच जगण्याच्या भोवताला आपण काहीच कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाही आणि आपण बिनकामाचे आहोत हेच समाज सतत त्यांच्या नजरातून आणि जेस्चरमधनं सांगत असतो. तेव्हा एक दबाव असतो आणि जगावंसं वाटण्याचा हुरूप नाहीसा होतो. तो पॅराप्लेजिक आणि क्वाड्रिप्लेजिक माणसांबाबतीत जास्त होतो. तर म्हणून या भोवतालाचं कौतुक आहे आणि असा असतो पॅराप्लेजिया. मी आत्ताच त्याबद्दल सांगितलं. तर 4थी मध्ये तुमचा अपघात झाला आणि त्यानंतर पॅराप्लेजिक आजार तुम्हाला झाला. तर वयाची म्हणजे जी वर्ष असतात, लहान वर्ष खेळण्या बागडण्याची, अशी तब्बल 11 वर्ष तुम्ही घरात बसून काढली. तर त्याबद्दल काय सांगाल? आता मी सांगते की शब्दांबद्दल माणसाला अधिकाधिक साक्षर करणं हे माझं कामच मी समजते. त्यामुळे पॅराप्लेजिया हा आजार नाही, ही स्थिती आहे, ही कंडिशन आहे. पुष्कळदा कुठल्याही अपंग माणसांना ती कायम आजारीच आहेत असं समजून वागवलं जातं. ती आजारी नसतात, ती एका कंडिशन मध्ये फिक्स झालेली असतात. त्यामुळे तुमच्या आसपासच्या माणसांची तुम्ही तुमच्या अंतर्यामीच्या प्रसन्नतेनंच बोला. अतीव काळजी आणि अतीव सहानुभूतीनं जी घातक आहे त्याच्यातून बोलू नका. तर लहानपणीची जी वर्ष आहेत, 11 वर्ष तर मी बसून घरात होते, पण त्याच्या आधी तुमच्यासारखी चालत खेळत होते. त्यामुळे आमचं छोट्याशा शिराळा गावात आमचा एक किल्ला आहे. आजूबाजूचं म्हणजे मी आणि माझ्या मैत्रिणी भटक भवान्या म्हणूनच प्रसिद्ध होतो. आम्ही कधीच घरी सापडायचो नाही, सतत कुठंतरी हिंडत काहीतरी ओढ्याकाठी जा, अमुक जा, असं सतत. आणि अभ्यासाचा होशा नव्हता
आमच्या मागं. मुळात मुलांकडनं अभ्यास करून घ्यायचा आणि त्याला पहिल्या नंबरात आणायचं हे आजकालच्या पालकांवर असणारं प्रेशर त्यावेळी नव्हतंच. सोशल मीडिया नव्हता, त्यामुळे काल मी सक्षमाच्या मैत्रिणींना सांगत होते त्याप्रमाणे कधी कधी आपल्याला आपलं दुःख आहे ना सारखे आजूबाजूचे सांगतात की अरे बापरे किती केवढा हात मोडलाय, किती सुजलाय, किती घाण दिसतोय, आणि ऍक्च्युली आपल्याला ते जाणवलेलंच नसतं. आणि मग आपल्याला अरे बापरे खूपच भयंकर झालंय आपल्या बाबतीत. तर अशी सोशल मीडियाचा खूप उपयोग पण आहे, पण अशी क्रिएटेड दुःख, डिप्रेशन वगैरे आपण सहजच येता जाता वापरतो. डिप्रेशन ही खूप गंभीर गोष्ट आहे. तर त्यामुळे ती दुःख जाणवून देण्यासाठी मीडियाच नव्हता, त्यामुळे दुःख नव्हती. आणि लहानपणीच असं झाल्यामुळे थोडाफार राग, त्रास, वैताग झाला असेल, पण तो लवकर निघाला. त्याचं रोजच दुःख करायचं काही कारण नव्हतं. जेव्हा रोज गोष्ट तुम्हाला दिसतेच, त्यामुळे ती वर्ष अशीच जात होती सहजपणानं. पण आई बाबा, माझी धाकटी बहीण आणि माझं कुटुंब काळजी घेणारं होतं. माझे बाबा माध्यमिक शाळेतले शिक्षक, प्रकाश त्यांचं नाव, आई स्मिता, ती मूकबधीर शाळेची शिक्षिका, आणि माझी धाकटी बहीण माझ्यापेक्षा 4 वर्ष लहान. तर त्यामुळे मला असं माझे उलट लाडच झाले. उलट मला आज वेगवेगळ्या मित्रमैत्रिणींकडून जो पॉलिटिकल अवेअरनेस आलेला आहे त्याच्यातनं मला असं कळलं की अपंग व्यक्ती म्हणून मी बाकी हुशार वगैरे होते, पण मी त्यांना मॅनिप्युलेट पण करत होते. मी एक प्रकारे शोषण करणारी व्यक्ती सुद्धा होते. माझ्या गरजा कशा भागवायच्या आणि सगळं घर माझ्याभोवती कसं नाचलं पाहिजे हे कळत नकळत आजारी माणसं करतात. असं ती वेगवेगळ्या गोष्टी करतात, पण नंतर कळतं आपल्याला की आपण किती घोड करून ठेवलाय आहे. तर आता मी अलीकडेच्या काळात आई बाबांना मी जे काही केलं, म्हणजे साधं टूथब्रश आणले ना तरी सुद्धा तो एकच रंग समजा मला आणि माझ्या बहिणीला पसंत पडला असेल तर मी एका जागी बसले ना, माझ्या अंगावर कसं येऊन कोसळले असं सगळे लोकच म्हणतात ना. तर मला आवडता ब्रश मिळण्याचा हक्क माझाच आहे. अशी छोट्या छोट्या गोष्टी असतात, आपल्याला कळत नाही आपण, आणि मग हे मॅनिप्युलेशन वाढलं तर कुठल्याही पातळीवर जाऊ शकतं. आपल्याला हक्कच वाटतो तो. तर असं सुद्धा होतं. आणि अभ्यासाच्या नावाने काय मला पाहिजे तेव्हा केला, पाहिजे तेव्हा नाही. शाळेत जेव्हा गेलो तेव्हा कपडे ओले झाले आणि मुलींनी चिडवलं, त्यानंतर मी ठरवलं की शाळेतच जायचं नाही आणि मला फार काळ बसता पण यायचं नाही. तर घरात बसून मी सगळे अभ्यास करायचे, येईल त्याला शिकवायचं. कविता म्हणून दाखव, पाठ्यपुस्तकातल्या, किंवा काही उतारे वाचून दाखव. आमच्याकडे एक रामाचं देऊळ आमच्या इथे आहे, त्याला रोज संध्याकाळी पोथी वाचायला बायका यायच्या, किंवा आमचे शेजारचे आप्पा म्हणून आजोबा होते ते यायचे. प्रत्येकाला मी बळीचं बकराच शोधत असायचे, कोण येतंय, आणि मी त्याला वाचून दाखवते. आणि समोर एक 30-40 मुलं बसल्यासारखी मी शिक्षिका व्हायची आणि मी त्यांना सगळं जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि असं वाचून वाचूनच माझा अभ्यास झालाय. एकटीनं अभ्यास करणं खूप कंटाळवाणी गोष्ट होती. आणि मग असंच 10वी पर्यंत गेले, आणि तोपर्यंत मला वाटायचं की आई बाबा शिक्षक आहेत आणि मी अशी अपंग झालेली म्हणून माझ्यावर उपकार म्हणून मला मार्क दिले जातात आणि मी पहिल्या दुसऱ्या नंबर मध्ये येते. स्वतःविषयी न्यूनगंड होताच, पण तो न्यूनगंड खूप गप्पा, खूप विनोद सांगणं, खूप असं तरतरीत फ्रेश राहणं याखाली मी झाकत होते. मी खरोखरी तरतरीत होते का त्यावेळी आणि खरोखरी उत्फुल्ल होते का याच्याबद्दल मला आता शंका आहे. मला असं वाटतं येणारे लोक प्रत्येक वेळी सहानुभूती दाखवून कशी आहे, तब्येत बरी आहे ना, असं कनवाळू आवाजात विचारायचं, ते मला ऐकायचं नसायचं. तो आवाज दाबण्यासाठी मी भरपूर बडबड करायचे. आणि मग 10वीला पेपरच बाहेर तपासायला जातात त्यावेळी मला कळलं की मला 83% मिळालेत आणि मी शाळेत पहिली आलीये. मग भारी वाटलं, म्हणजे दुसरे पेपर तपासताय तेव्हाही मला मार्क पडत असतील, म्हणजे मी बरी हुशार असेल. आणि मग अवघड अभ्यास करायचा म्हणून इंग्रजी विषय निवडला, पण इंग्रजीची सुरुवातच घरी अभ्यास करताना 5वीला झाली. त्यामुळं HE म्हणजे ही, हे नाही, आणि SHE म्हणजे शी, शे नाही, हे मी डिक्शनरीतनं वाचलंय. शिकवून शिकवून आपल्या कानावर शब्द पडतात आणि मग आपण उच्चार करतो. आणि शिक्षकांमुळे, चांगल्या शिक्षकांमुळे आपला पुष्कळ कष्टदायक प्रवास कमी होतो. हा प्रवास माझा खूप जास्त झाला. आणि तसं इंग्रजी शिकण्यापासून सुरुवात झाल्यामुळं मला काही येतच नाही, आणि पृथ्वी जर सपाट केली तर सगळ्यात शेवटी चालणारी मी असेल, इतकी मी स्वतःला हे समजायचे.
आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणसाला, काल सक्षमाच्या मैत्रिणींबरोबर बोलत असताना आम्ही हाच विषय बोलत होतो की आपण किती वाईट आहोत. म्हणजे कधी कधी अहंकंठ असतो की आपण म्हणजे भारी, आपण म्हणजे राजा, आपल्याला कोणी बोलायचं नाही. म्हणजे ती अलीकडे ते इंस्टाग्रामवर गाणं चालतं ना, मैं नहीं तो कौन बे, हा रॅप. तर तसं मैं नहीं तो कौन बे अशी एक स्थिती असते, किंवा मी मूर्ख, मी दुर्लक्षित, माझ्यावर अन्याय होतो सतत आणि माझ्याकडे कुणीच बघत नाही, अशी एक स्थिती. मध्ये काही राहताच येत नाही. ती आंदोलनही अशीच असतात. तर त्या स्थितीत सुद्धा मी होते. त्यामुळं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, म्हणजे क्रिटिसिझमच्या पेपरला तर मला ताप भरला. मला असं वाटलं मला एक अक्षर आठवत नाहीये, आणि त्याच पेपरला पुन्हा चांगले मार्क मिळले. म्हणजे आपल्याला स्वतःवर इतक्या शंका असतात. कधी कधी आजूबाजूच्या शहाण्या माणसांकडून आपण खडेबोल ऐकण्याची गरज असते, कान पिळून घेण्याची गरज असते. अशी माणसं आपल्या आसपास असतील तर वर्तन बरं राहतं. माझ्या आसपास माझं कुटुंब खूप छान होतं, म्हणून ग्रॅज्युएशन पर्यंत मी शिक्षण पूर्ण केलं. पण असंच सगळा हा काळ होता. सगळ्यांची गप्पा गोष्टी, आपल्याला कोणी काही चालता का येत नाही आणि भविष्यात काय करायचंय हे कुणीही विचारू नये, या दृष्टीने त्यांना नुसतं गुंगवून ठेवायचं. 32 शिराळ्यात नागपंचमी आमची प्रसिद्ध आहे. जिवंत नागांची पूजा होते. माझे बाबा मला म्हणतात की नागपंचमीचा एकच गुण तू घेतलेला आहेस की फणा काढून बसलेली असतेस आणि दंश करत असतेस. तर मी म्हटलं नाग काय मूर्ख नसतो, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला तो दंश करत नाही, त्याची छेड काढली की मग तो दंश करतो. तर त्यामुळे मी नागाचा चांगला गुण घेतलेला आहे. पण मी गारुड्याचाही गुण लहानपणी घेतलेला होता. इतकं गुंगून ठेवायचं बोलण्यात की माझ्या खऱ्या प्रश्नांबद्दलच काही कोणी विचारलं तर मला ऐकूच येऊ नये. तर ग्रॅज्युएशन पर्यंतची वर्ष अशी गेली. एक थोडा गंभीर विषय, इथे देशाचं भविष्य बसलेलं आहे. विद्यार्थी दशकेतली इथे सगळे जवळपास 90% इथे सगळे विद्यार्थी बसलेले. तर आपण पाहतोय गेल्या 2.5-3 वर्षांपासून महाराष्ट्रातलं राजकारण फार कलुषित झालेलं आहे. तुम्ही एक स्वतः पत्रकार आहात. इथे बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी बरेच विद्यार्थी पत्रकारिता शिकतायत आणि दररोज एक तरी बातमी असते न्यूजपेपरमध्ये की कुठेतरी अमुक ठिकाणी गँगरेप झाला, बलात्कार झाला, मुलींची छेड काढली, किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर शिक्षण क्षेत्रातही असे बरेच मुद्दे आहेत, ज्वलंत प्रश्न आहेत आपल्या समाजातले हे सगळे. तर तुम्ही या भविष्यातल्या पत्रकारांना, विद्यार्थ्यांना, देशाच्या भविष्यांना काय सांगाल? वाचलेल्या किंवा मीडियातनं अशा खास करून रील्स मधनं वगैरे आलेल्या गोष्टींना भडकावू, खरोखरी इथे प्रशांत पवार बसलेत, ते खूप काम केलेली व्यक्ती आहे ती, आणि रेखाताई आहेत, पुष्कळ लोक आहेत इथे. तर चांगली पत्रकारिता करण्यासाठी मूलभूत मुद्द्यांना भिडावं लागतं. वरकरणी गोष्टी बघून उपयोग नसतो. त्यामुळं आपण जसा एंड युजर बघतो तसं त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती पाहिली पाहिजे. येणाऱ्या जाणाऱ्या कानावर आदळणाऱ्या गोष्टींवरून आपली मतं करून घेणं खूप वाईट गोष्ट आहे. आणि एवढं इतिहासातलं सगळं आपण वाचू शकत नाही. पण आपल्याला जे प्रश्न पडतात आणि आपल्याला ज्या मुद्द्यावर राग येतो त्याचा मागोवा घेत ती गोष्ट नेमकी सुरून कुठून झाली. म्हणजे आता मुलींचा अब्यूज होतोय, मग आता सुरक्षेची गोष्ट आपण बोलणार, पण आपण हे बोलणार नाही की पालकत्वाच्या दृष्टीनं मुलं वाढवताना मुलांना आणि मुलींना या आपल्या देहाबद्दल, आपल्या लैंगिकतेबद्दल आणि आपल्या मनातल्या राग, द्वेष, मत्सर अशा सगळ्या ज्या गोष्टी येतात त्याच्याबद्दल आपण काय केलं पाहिजे याच्या मोकळ्या चर्चाच आपल्याकडे होत नाही. त्यामुळं आपण वरकरणी सोल्युशन्स काढतोय, पण बैठक मारून मोबाईल बाजूला ठेवून, म्हणजे मोबाईल महत्वाची गोष्ट आहे, त्याला मी नाकारत नाहीये, सोशल मीडिया महत्वाची गोष्ट आहे, पण कुठच्याही बाजूच्या विधायक आणि विघातक दोन्ही बाजू असतातच. तर त्या नक्की काय हे आपल्या तुमच्या आसपास तर खूप चांगले शिक्षक आणि चांगले लोक आहेत अनुभवी, बसून आपण त्यांच्याशी, म्हणजे त्यांना भिवून राहण्याची गरज नाही, त्यांच्यापाशी जाऊन आपण एखादी साधी शंका खूप प्रामाणिकपणानं बोलून दाखवली तर कदाचित सगळं बदलेल. मी सुद्धा खूप गोष्टींबद्दल खूप तीव्र आणि खूप आवाजी होते.
हळूहळू समजून घेत घेत त्या गोष्टी बदलत गेलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की आजकाल तर राग खूप मनात भरलेला, म्हणजे डॉक्टर अरुण गांधी, महात्मा गांधींचा नातू, आणि तुषार गांधी त्यांचा पंटू, तर त्यांची तिन्ही पुस्तकं जेव्हा मी ट्रान्सलेट केली तेव्हा मला असं वाटलं की त्याच्यात खरंच म्हटलेलं आहे की आपल्याला खूप राग येतो, खूप द्वेष वाटतो, सगळ्या परिस्थितीविषयी खूप विघातक पद्धतीनं सुद्धा हिंसाच करायची इच्छा होते, म्हणजे मनात विधायक विचार असतो, पण प्रश्न सगळे आरडाओरडनं, हिंसेनं, कंपूबाजीनं टळतील असं आपल्याला वाटतं. पण जेव्हा मनात इतकं सगळं राग भरलेला असतो तेव्हा गांधीजींनी त्यांना त्या पुस्तकात लहानग्या अरुणला सांगितलंय की असं जेव्हा आत आपण साठवलेलं असतं आणि वरून मात्र आपण खडीसाखर जिभेवर ठेवून बोलत असतो आणि हे द्वंद्व चालू असतं, तेव्हा आतून आपण ऍसिडनं भरलेला ट्रक झालेला असतो. जो ट्रक रागाचं एक टोक गाठलं गेलं तर स्वतःच पेटेल, तर नुकसान कुणाचं आहे? आपलंच आहे. त्यामुळे स्वच्छ उघड्या डोळ्यांनी चांगलं वाचणं, इथं आंतरराष्ट्रीय सिनेमांबद्दलचं फेस्टिवल्स होतात, चांगला सिनेमा बघणं, या चांगल्या परिसरात खूप शांतपणे 4 गोष्टींबद्दल नीट जमिनीवर उतरून आपल्याला खरोखरी काही माहित नाहीये या चॉकलेट पार्टीवर चर्चा करता येणं पत्रकारच काय, प्रत्येक माणूस बदलतो, याच बेसिक गोष्टी आहेत. पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारेल की अपंगांसाठी, स्पेशली एबल्ड लोकांसाठी मैत्रीपूर्ण वास्तुरचना असावी अशी मोहीम तुम्ही राबवली. तुमचं कोल्हापुरातलं स्वतःचं घरही तसं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे कसं आहे नेमकं ते घर? अगदी माझं इतकं प्रेम आहे माझ्या घरावर, पण पुन्हा प्रत्येकाचंच आपल्या घरावर प्रेम असतं, मात्र माझं थोडंसं अधिक आहे हे मी अधिकारवाणीनं सांगू शकते, कारण की ज्यांनी कायमस्वरूपी आपली कम्फर्टेबल स्पेस गमावलेली असते ती व्यक्ती आपल्या ॲबोट बद्दल, आपल्या घरट्याबद्दल जास्तीच पॅशनेट असते. आणि त्यामुळं माझं लहानपणी अपघात झाल्यावर मी जरी वर्षभर हॉस्पिटलमध्ये होते आणि घरी आल्यावर ते घर माझंच नव्हतं, कारण तिथं कुठलीही गोष्ट मला आई हातात पाणी आणून द्यायची, आई बाबा कपडे ओले झाले तर बदलून द्यायचे, मला कोणीतरी उचलून ठेवायचं बाथरूम मध्ये, गरम पाण्याची बाटली समोर दिली, समजा साबण खाली ठेवायला विसरला तरी सुद्धा आई साबण दे म्हणून हाक मारायला लागायची, टॉवेल आणून देणार, कपडे आणून देणार, अशा समस्त गोष्टी आयुष्यातल्या ज्या ज्या आपल्याला लागतात त्या. तर त्यामुळं ज्या पर्यावरणात आपल्याला काहीच आपल्या मनानं करता येत नाही ते आपलं असूच शकत नाही. एनजीओ 7 वर्ष होतं, तिथं इतकी ढोर मेहनत होती, चांगलं काम पण होतं, पण निरर्थक अशी सुद्धा गोष्टी खूप होत्या. त्यामुळं तिथं ती माझी जागा नव्हतीच कधी, तिथे मी नोकरी करत होते. आणि मग स्वतंत्र 2007ला मी जेव्हा आई बाबांना सांगितलं की मी आता एनजीओ मध्ये काम करणार नाही आणि नोकरी बाहेर करावी, असं पर्यावरणच आपल्या आसपासच्या प्रदेशात नाही, कारण संडास बाथरूमचं काय करणार, कपडे ओले झाले तर बदलणार कुठे, तर अशा सगळेच बेसिक पातळीवरचे प्रश्न असतात. त्यामुळे मी घरी राहूनच काहीतरी काम करायचं शोधेन आणि मला तुम्ही घर घेऊन द्या. श्रीधरला माहितीये, लेखकाच्या कमाईत घर घेणं म्हणजे कितव्या जगातलं स्वप्न आहे कोणास ठाऊक. तर त्यामुळे आई बाबांनी मला घर घेऊन दिलं आणि त्या घरी मी म्हटलं की आता या 4 भिंतीच्या आत असा विचार झाला पाहिजे. म्हणजे 10 वर्ष मी शिवाजी पेठेत राहिले, तिथं माझं ट्रेनिंग झालं खमकेपणाचं, की आला अंगावर घे शिंगावर, असं ट्रेनिंग शिवाजी पेठेनं कोल्हापुरातल्या मला दिलं. सणसणीत, दणदणीत, जरूर पडली तर 4 शिव्या देऊन, म्हणजे कोणीतरी मला भरपूर अपमानास्पद बोलतंय तेव्हा मी नाही दादा शांत व्हा प्लीज, असं करू नये, असं बोलून ऐकत नाही कोणी. त्या सणसणीत माणसाला गप्प करण्यासाठी एखादी शिवाजी पेठी खास शिवीच यावी लागते. तर तसं 10 वर्ष ट्रेनिंग घेतलं आणि आता मी नाळे कॉलनीत राहते. त्या घराविषयी तुम्हाला सांगते की दोन्ही घरांमधलं संतुलन साधत सांगते की पहिल्यांदा जेव्हा मी एनजीओ सोडून आणि आई बाबा म्हणाले आज अमावस्या, आज जाऊ नको, उद्या जा. मी म्हटलं मना जोगत्या नसलेल्या पर्यावरणात मी 1 दिवस जरी जास्त राहिले तर ती अमावस्या आहे आणि अमावस्या वाईट नसते. तर मी त्यामुळे माझ्या घरी कोणत्याही परिस्थितीत जाणार आणि मी माझ्या घराचं दार उघडून आत आले, सगळ्या सोयी
मला हव्या तशा करून घेतलेल्या, स्विचबोर्ड आपले आपले दाबता आले. आता सगळीकडे आम्ही कुठे राहायला जातो तेव्हा आम्ही एक मोठी पट्टी घेऊन जातो, कारण मंदाची उंची माझ्या बसलेल्या उंची इतकी आहे. लाईट आणि फॅन लावायचा कसा, बाथरूमचा लाईट लावायचा कसा, सगळं उंचावर असतं. बरं, हे बेसिक नाहीये बरं का, की उंचावरच्या माणसांना स्विचबोर्ड खाली लावले तरी वाकून लावता येतं, खाली बसणाऱ्या माणसाला उंचावरचं लावता येत नाही. पण ह्या विचारच कोणी करत नाही की खाली असले तर चालतील. तर तसे स्विचबोर्ड खाली होते. माझ्या कामाचं टेबल, कॉम्प्युटरचं मला काही येत नव्हतं, आम्ही नवीन घेतला होता की तिथं बसून मी शिकेन, कारण बाहेर कॉम्प्युटर क्लासला जाऊन बेसिक शिकण्यासारख्या संस्थाच नव्हत्या. सगळ्या संस्था दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर आणि लिफ्ट नाही. तर त्यामुळे घरी आपलं आपलं शिकण्याशिवाय पर्याय नव्हता. तर टेबल, व्हीलचेअरचं फुटरेस्ट आज जाईल या उंचीचं, आणि सगळ्यात महत्वाचं स्वयंपाकाचा ओटा, कट्टा, तोही व्हीलचेअर जाईल अशा उंचीचा. आणि त्याच्यावरनं मला गॅस दिसेल, कढई दिसेल, पातेली दिसतील, मला उचलून सगळं घेता येईल या उंची. तर मला एका पुण्यातल्या माणसाने विचारलेलं, अरे तुम्ही बसून स्वयंपाक करता? तेव्हा मी त्या पुण्यातल्या माणसाला सांगितलं होतं की मी पुण्यात बसून व्हीलचेअरवर बसून जेवते सुद्धा, मला भूक लागते अहो. तर बसून कायम वाटणारा माणूस आपल्या पर्यावरणाला अनुकूल गोष्टीच शोधेल. तर तसं आहे. सिंक मध्ये भांडी आपली आपली सुंदर स्वच्छ चकचकीत करता येतात. माझ्या ओंकार नावाच्या मित्राची सासू म्हणते की भांडी उजळून टाकूया, घासूया म्हणत नाही ती. तर तशी आम्ही उजळून टाकतो भांडी. आणि मंदामध्ये आणि माझ्यामध्ये भांडी घासण्यासाठी भांडणं होतात, कारण तो एक, ती फिजिओथेरपिस्ट समजू शकतील, तो एक अतिशय उत्कृष्ट व्यायाम आहे भांडी घासणं, आणि कॉन्सन्ट्रेशनसाठी फार चांगलं आहे ते. आणि टॉयलेट, स्वच्छतागृह, तर संडास बाथरूम हे एकत्र आहे माझं, आणि तिथे व्हीलचेअरनं आपलं आपलं जाता येतं. कमोडच्या दोन्ही बाजूला बार बसवून घेतलेले आहेत मी, आणि ते तसे नव्हे ना हवेत असणारे, ते तकलादू असतात. ते ताजमधले असो किंवा कुठलेही असो, ते लगेच त्याच्यातनं तोल जातो आणि पडायला होतं. तर जमिनीतून आणि भिंतीत घातलेले बार मी सगळे फोटो तुमच्याकडे पाठवून देईन. तर त्यामुळे कमरेत ताकद नसेल तरी कपडे घालताना, आता समजा मी सलवार घालणार तर माझा तोल जाणार ना व्हीलचेअरवर बसले नसेल तर दोन्ही बाजूला बार, आणि ते बार असे की त्याची मूठ हातात पकडल्यावर ताकद पुरू शकेल. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की जास्ती जाडीच्या गोष्टीला सुद्धा आपल्याला ग्रीप येत नाही. तर ती ग्रीप कुणाला कशी येते याच्यासाठी आपला आपला बॉडी अवेअरनेस पाहिजे. तुम्हाला तुमचं शरीर किती कळतं त्यावर तुम्हाला नियोजन करता येणार. तर त्या दृष्टीनं तसं, आणि सगळं प्लंबिंग एका बाजूला करून घेतलेलं की पाणी, गरम पाणी हवंय, गार पाणी हवंय, शॉवर हवाय, त्याच्यासाठी मला दुसऱ्याला हाक मारावी लागणार नाही. सगळं कंट्रोल माझ्या हातात कमोडवर बसल्यावर. तर असं घर आल्यावर मला रात्रभर वेळ लागलं होतं की मी सारखी गॅस चालू बंद करून बघत होते, संडास बाथरूमचा दरवाजा सरकता शोधायचा, उगीच कमोडवर शिफ्ट व्हायचं, परत बसायचं, पुन्हा बेडवर जायचं, बेडवरून पुन्हा व्हीलचेअरवर शिफ्ट व्हायचं, लाईट चालू बंद करून बघायचे. म्हणजे ध्रुव बाळाला त्याची अढळ जागा हवी होती, तशी माझी अढळ जागा म्हणजे माझं घर. आणि ते सुंदर चित्रांनी, भावना इथं आलेली आहे. भावना, शुभा गोखले, शरद तरडे, अनवर हुसेन, अशा माझ्या इंद्रजित खांबे, सुंदर सुंदर चित्रकार आणि फोटोग्राफर्स मित्रांची चित्र माझ्या घरात आहेत. माझ्या घरात सुंदर वास येतो. आमचा गंगाराम नावाचा एक बोका आहे जे आमचं कुटुंब आहे. तर या सगळ्या सहित आणि माझ्याकडे येणाऱ्या मित्रमैत्रिणींसहित माझं घर आहे. आणि माझ्याकडे पुरुषांना शिस्त लावण्याचं मोफत ट्रेनिंग कोर्स आहे. विद्यार्थी, तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट लक्षात येते की तुमचा गोतावळा फार मोठा दिसतोय. प्रत्येक क्षेत्रातील तुम्हाला मित्र मैत्रिणी आहेत. या सगळ्यांची तुम्हाला साथ कशी लाभली आहे? अरे फार भारी. आणि मित्र मैत्रिणी असे असतात की नाही की ते तुम्हाला जज करत नाही, हवं तेव्हा भरपूर कौतुक करतात. आणि आपण काहीतरी मूर्खागत वागत असतो तेव्हा ते तुम्हाला उतरवून सुद्धा ठेवतात. त्यामुळे निंदकाचे घर असावे शेजारी ना असं मानलं तर मला माझ्यासाठी एवढीच जागा आहे. सगळे निंदकच आहेत आसपास. प्रेम पण यथेच्छ करतात. श्रीधर सारखा
माणूस ज्याला सारखं काहीतरी पाककृती करायची असतात तर तो सुंदर सजवून बिजवून ते सगळं काय हवं ते खाऊ घालणार आणि सगळे आलेल्यांना आमच्या घरात मी आणि मंदाच काम करतो त्यामुळे ही सगळी आणि मी फ्रीलान्स जर्नलिस्ट असल्यामुळे मी वेगवेगळ्या लोकमत पासून अपर्णा वेलणकर मला प्रचंड काम सारखं द्यायची आताच 2 वर्षात बाकीची कामं आल्यामुळे मी ते करत नाहीये तर महाराष्ट्रभरातल्या लेखक कलावंत समीक्षक अशा कवी अशा लोकांची मला मुलाखती घेण्याचं काम असायचं कधी ऑनलाईन कधी ऑफलाईन तर त्यामुळे नेमकं सगळं समजून घेण्यासाठी पुष्कळ वाचावं लागतं आणि पुष्कळ वाचल्यावर जरी आपल्याला बोलायचं 20 मिनिटच असलं तरी समोरचा माणूस इतका खोलवर उतरलेला असतो तेव्हा तुम्हाला काय म्हणतात 2-3 दिवस पुरतील एवढे प्रश्न तयार ठेवावे लागतात 20 मिनिटासाठी तर त्यामुळे या सगळ्यातून फक्त मी कुणीतरी त्यांची मुलाखत घेणारी असं न उरता प्रत्येकाशी नातं झालं मग सुनील सुक्तनकर काल वीरेंद्र वळसंकर भेटले तेही मित्रच आहेत सुनील सुक्तनकर आणि बाकी सगळे म्हणजे नागराज सुद्धा माझ्याकडे शिवाजी पेठेतल्या घरी येऊन गेलाय आणि असे पुष्कळ म्हणजे किती नावं घेऊ मी तर हे सगळे जण आहेत ना माझ्या घरात एक विशिष्ट संसारी माणसाचं जे घर असतं आणि त्याचे जे नियम असतात की सकाळी इतके वाजता दिवस सुरू होतो इतके वाजता संपतो इतके वाजता आम्ही फक्त जेवणा खाण्याच्या वेळा पाळतो माझे बाबा म्हणतात आंघोळ केलीस का मी त्यांना म्हणते की तुमच्या घरातल्यासारखा सकाळीच आंघोळ करण्याचा आमचा नियम नाहीये दिवसभरात मूड येईल तेव्हा केव्हाही करणार आंघोळ ही आनंदाची गोष्ट आहे नित्यकर्म नाहीये तर त्यामुळे माझ्या घरात असे विशिष्ट नियम नाहीये एखाद्याला वाटलं की दुपारी 12 वाजता उठून त्याला दिवसभर काम करायचंय मला सुद्धा तसं वाटलं तर मी झोपेचा फेस्टिवल असतो फिल्म फेस्टिवल असतो तसा तर आणि खाद्य फेस्टिवल असतो मित्रांचे सगळे हे चालतात तेव्हा बैठकीच्या लावणीपासून माझ्या डॉक्टरांच्या शास्त्रीय गायनापर्यंत सगळे कार्यक्रम आम्ही आमच्या घरात करतो आणि यथेच्छ त्या मित्रमैत्रिणींचंच घर आहे माझं त्यामुळे माझे आई बाबा सुद्धा जरा सुरुवातीला त्यांचे कल्चर शॉक खूप मोठे होते हे नेमकं चाललंय काय हे आपल्याला समजतच नाहीये ही आपलीच मुलगी आहे का हे काहीतरी असं भलतंच त्यांना वाटायचं त्यांच्या दृष्टिकोनातून कारण माझा विशाल पिंजानी सारखा गे मित्र आहे गे पुरुष जगात अप्रतिम मिठी मारू शकतात इतकं कोणालाच इंटेन्स मिठी मारता येत नाही माझ्यासारख्या व्यक्तीला बघा मला सुरुवातीला लोक भेटायचे ना तेव्हा त्यांना असं वाटायचं की असा नमस्कार करू की अशा व्हीलचेअर पाहून माणसाला नेमकं भेटायचं कसं मेंटली रिटायर्ड माणसाला नेमकं भेटायचं कसं किंवा ऑटिस्टिक माणूस असतो ज्याची नजर स्थिर नाहीये समजा किती स्पेक्ट्रमवर आहे त्यावर अवलंबून आहे तर नेमकं भेटायचं कसं तर आमच्यासारख्या सगळ्यांना सुद्धा कनवाळू सहानुभूती नाही माणसासारख्या प्रेमानं आणि अगत्यानं मिठी मारावी हस्तांदोलन करावं किंवा काय युरोपियन लोक घेतात ना ओठ न लावता गालांच्या पॅपा अशा करून काय ते ओठ लावून घेतले तरी तसं परवानगीनं काही प्रॉब्लेम नसतो पण तरीही तर असं सगळं करावंसं वाटतं तर मला असं वाटतं की माझ्या विशाल सारख्या मित्रानं जितकी अप्रतिम मिठी मारली ना तसा मोकळेपणा मला माझ्या देहाला सुद्धा येण्यासाठी की मलाही हा हक्क आहे कुणाला तरी कुणीतरी मिठी मारल्यावर ती फक्त कुणीतरी मारलेली मिठी नसते ना त्याचा प्रतिसाद पण असतो तो प्रतिसाद देता येण्यासाठी मी तयार नव्हते कारण माझं कंडिशनिंगच असं झालंय की तुम्ही अपंग न म्हणजे तुम्ही आपले फक्त या विशिष्ट पद्धतीने जगता आणि लोक तुमच्याशी फक्त सामाजिक बोलतात किंवा तब्येतीविषयी बोलतात बाकी काही नसतंच हवा पाण्याच्या गोष्टी पण हवा पाण्यापलीकडे सुद्धा खूप गोष्टी बोलायच्या असतात आणि त्यातला महत्वाचा भाग म्हणजे स्पर्श तर अडखळत असणाऱ्या माणसानं सुद्धा अशी नीट मिठी मारता येईल असं मी शिकवलेलं आहे आणि माणसांमध्ये म्हणजे माझ्यामध्येच नाही समोरच्या माणसांमध्ये सुद्धा एक अवघडलेपण ऑकवर्डनेस असतो कारण आपल्याला नेमकं कळत नसतं कुणाशी कसं वागावं पण बोलून घ्यायला काय हरकत आहे एकमेकांना बोलू एकमेकांची परवानगी देऊ आणि एकमेकांचे लाड करू सहजपणानं तर अशी गोष्ट आहे 15-20 मिनिटं झाले म्हणजे जास्त वेळ झाला की तुमच्याशी आम्ही बोलत आहोत तुमचा आवाज इतका मंजूळ आहे की बस आणि कालही तुम्ही म्हणालात की सरांना तुम्ही लावणी गाऊन दाखवली तुमच्या घरात मैफिलीही बसत असतात तर आजच्या महिला दिनानिमित्त तुमच्या आवाजात 1-2 ओळी आम्हाला ऐकायला फार आवडतील
ओके. सुनील सुक्तनकरची प्रार्थनेची ओळ म्हणू का? नितळ नावाचा सिनेमा आहे विटिलिगो बद्दलचा. विटिलिगो तुम्हाला सगळ्यांना माहीतच असणार, पांढरे डाग किंवा कोड. तर त्याबद्दल अवेअरनेस व्हावा म्हणून डॉक्टर माया तुळपुळेंनी प्रोड्यूस केलेला होता तो सिनेमा, आणि सुनील सुक्तनकर आणि सुमित्रा भावेंनी तो काढला. देविकानी त्याच्यात काम केलंय, देविका दत्तदांनी. तर सुनील सुक्तनकरनी फार या छान ओळी म्हटल्यात, आणि त्याला वाद्यसंगीताची गरज नाही, अमृतम म्हटलंय ते, आणि टिचक्यांवर ते गाणं म्हटलंय. त्याच्या ओळी म्हणून दाखवते मी काही तुम्हाला. हा, महिला दिनी मी हे सांगते की असं कोणी काही म्हटलं ना, नाही लता मंगेशकर आज माझा आवाज जरा खराब आहे, असं करायचं नाही. आणि कोणी म्हटलं की किती छान दिसतेस तर थँक्यू, त्याही समोरच्या छान दिसत असतील तर त्यांचे, जसं मी काल कदम सरांना म्हटलं की तुम्ही अत्यंत देखणे आहात, तुम्ही नाटकात काम करत होता, कारण ते नाटकात काम करत असण्यासारख्याच त्यांच्या हालचाली अशा सुंदर, कंट्रोल्ड, अशा इतक्या सुंदर होते ते बोलत असताना की मी म्हटलं अहो सर मला खूप सुंदर देखणे मित्र आहे. तर ते मला म्हणाले की त्याच्यात एक माझी भर पडली बरं का. तर सुनील सुक्तनकर या आणखी एका बुद्धीनं आणि चेहऱ्यानंही देखण्या मित्राचं हे गाणं. हा, तर ते मी म्हणत होते, मी असं इतकं बोलते त्यामुळे मधलं विसरूनच जाते की कौतुक करताही आलं पाहिजे आणि कौतुक केलं की घेताही आलं पाहिजे. तोंडावर हात ठेवून हसण्याचे प्रकार अजूनही खूप मुली करतात, तसं नको करायला. जसे कसे दात असतील आपण ते दाखवून दिलखुलास मस्त हसूया. म्हणजे माझी एक मैत्रीण, छोटी मैत्रीण, 9 वर्षाची युतिका नावाची, आमच्या इथे खाली राहते, तिनं मला माझी नक्कल करून दाखवली. आणि माझी नक्कल करून दाखवल्यावर कळलं की मी स्मितहास्य करत नाही, मी गडगडाटी हसते. असं करून मी हसते, ते तिनं नक्कल केल्यावर मला कळालं. तर मस्त हसूया आणि मस्त कौतुक घेऊया. आज तर खूप जण करतील, तयारी ठेवा, महिला दिन ना. पानी सा निर्मल हो मेरा मन, धरती सा अविचल हो मेरा मन, सूरज सा तेजस हो मेरा मन, चंदा सा शीतल हो मेरा मन, पानी सा निर्मल हो मेरा मन. धुंधलाई आंखें जब भरमाया चित्त है, समझे ना मन को जब सत्य या असत्य है. धुंधलाई आंखें जब भरमाया चित्त है, समझे ना मन को जब सत्य या असत्य है. चंचलता मोह से दूर रहे, अपने ही द्रोह से दूर रहे. करुणामय निर्भय हो मेरा मन, करुणामय निर्भय हो मेरा मन, पानी सा निर्मल हो मेरा मन. सगळे शांत चित्ताने ऐकत होते आणि टाळ्यांच्या आवाजानेच लक्षात आलं की सगळ्यांना ते फार आवडले. खूप सुंदर होतं. आणि आपण विद्यार्थ्यांचे पण प्रश्न विचारूयात, पण त्यापूर्वी मला एक प्रश्न विचारायचा आहे की सामाजिक आयुष्यात बोलणारी सोनाली किंवा त्यासोबतच गंभीर विषयांवरती दिलखुलास बोलणारी, लैंगिकतेवरती बोलणारी, ही सोनाली सगळ्यांनाच माहिती आहे.
पण सोनालीच्या आयुष्यातलं असं कोणतं सिक्रेट आहे का की जे आजपर्यंत उलगडलेलं नाही आणि या विद्यार्थ्यांना सांगण्याची तुम्हाला आज तुम्ही सांगाल सगळ्यांना? सिक्रेट असं नाही, न्यूनगंड सांगते. जो चैतन्य वेंगुर्लेकर या माझ्या मित्रानं जो फिजिओथेरपी आणि त्याच्या पुढच्या टप्प्यातल्या गोष्टी घेतो त्यानं माझ्यातला दूर करायचा प्रयत्न केला. म्हणजे बाकी कितीही गोष्टी केल्या, म्हणजे मी इतकी खुल्या पुस्तकासारखी आहे की लपून असं काहीच नाही. हजारदा प्रेम, म्हणजे मला कोणावर काही मनापासून प्रेम जडलं, आणि प्रेम जडणं याचा प्रत्येक वेळी लैंगिक कृतीशी संबंध नसतो, हे आपण स्पष्ट समजून घेऊया. तो पुढे आलाच तर त्याला तुमचा आणि समोरच्याचा नाईलाज असतो, पण तसा प्रत्येक वेळी असायचं कारण नाही. अगदी आयुक्त आमचे शेखर सिंह पिंपरी चिंचवडचे आहेत, तेव्हाही मी त्यांना म्हटलं होतं की तुम्हाला माहितीये ना की तुम्ही माझे क्रश आहात. तर त्यांनी सुद्धा म्हटलं की माय प्लेजर. तर घेताही आलं पाहिजे ना तुम्ही काय बोलता ते. तर सिक्रेट म्हणजे असं आहे की मी पॅराप्लेजियाबद्दल तुम्हाला सगळं सांगितलं. मला सगळं खूप सुंदर नटायला, छान कपडे घालायला, आज तर इतके भारी 2 कुर्ते मला मिळालेले आहेत. काल आम्ही इथल्या त्या खादी केंद्रात गेलो होतो आणि तिथं इतकं सुंदर सगळं बघायला मिळालं आणि किती गोष्टी तिथल्या बघू आणि किती नको असं झालं होतं. तर सुंदर आहेत ते कपडे, आणि असे कपडे घालताना मला नेहमी एक मनात असतं की माझा बॉडी फॉर्म बदलतोय, कारण एक्सरसाइज नेहमीचे डाएट बद्दलचा निश्चित विचार पूर्वीपासून केलेला नव्हता की माझी बॉडी अधिक चांगली राहण्यासाठी मी काय करावं. तर पाठीला जसजसा भाग येतो, कारण पूर्ण ताकद नाहीये, तसा एक भाग पुढे पोटाचा येत जातो, आणि त्यामुळे हा भाग माझा पुढे आहे. आणि अनेकदा फिरताना वगैरे महाद्वार रोडवर आणि कुठे कुठे कोणी जे बघेल ना, ते असे पुष्कळशा स्त्रिया बरं का, त्या अशा एकटक पोटाकडेच बघत राहायच्या. तेव्हा मला असं खूप विचित्र वाटायचं की आपण आपला बॉडी फॉर्म सगळा बदलला, आपण इतके जाडे होत चाललेलो आहोत, पण काय करायचं, आपण कसं काय घालूया म्हणजे आपलं हे सगळं लपलं जाईल, की लोक त्याच्याकडे नाही बघणार, लोक माझ्याकडे बघतील आणि माझ्याशी बोलतील. तर टेलर सुद्धा मी खूप चांगला हुडकत होते, पण पुरुषच टेलर जास्त होते, आणि कोणीही माझ्या अंगावर ते माप घेऊन हे करायला तयार नव्हतं. नाही माप कळलं. इतकं ऑकवर्डनेस की माझ्यासारख्या व्यक्तीला कोणीतरी नीट कपडे स्टिच करून देईल याच्यासाठी हात लावायला तयार नाही. मग फॅशन आणि मग आजच्या काळाला रेलेव्हंट राहणं ही तर खूपच लांबची गोष्ट झाली. आजकाल अडॅप्ट सारख्या चळवळी चालतात, जिथे सगळ्या प्रकारच्या अपंग माणसांसाठी अडॅप्टिव्ह कपडे तयार होतात, आणि त्याचं पुण्यात आणि मुंबईत गीता कॅस्टलिनो सारख्या एका धडाडीच्या टेक्स्टाईल जिनियस कडनं प्रयोगही झाले होते, जिथे सगळ्या प्रकारच्या अपंग माणसांनी रॅम्प वॉक करून त्यांना केलेले अनुकूल कपडे घातले. तर मला असं वाटत होतं की हा उजवा भाग जो थोडासा पुढे आलेला आहे आणि ज्याच्यामुळे माझं पोट आहे असं वाटतं, आणि माझ्याकडे इतकं तिरके डोळे करून लोक बघतात. म्हणजे एका माझ्या मित्राच्या बायकोला मी सांगितलं, अगं सारखं पोटाकडे बघू नको, मी प्रेग्नंट नाहीये, आणि असेल तेव्हा सांगेन. तर कधी कधी म्हणजे तुमच्या मनात जो राग किंवा तडफड असते किंवा लाज असते, ती कधी कधी न तीव्र बोलण्यातनं बाहेर पडते. हे काही मला मज्जा करायची नव्हती, अगं सांगेन वगैरे, मला मनात राग होता, फक्त तो विनोदाची डूब देऊन मी व्यक्त केला. पण हा राग कुठे जात नाही, तो आत आजाराचं रूप घेऊन प्रकट होतो, किंवा काहीतरी विकृती तयार व्हायला लागते आपल्या वागण्या बोलण्यात. तसं माझं होत चाललं होतं. आणि 2 वर्षापूर्वी चैतन्य वेंगुर्लेकर भेटला आणि त्यांनी मला सांगितलं की हे लपवू नकोस. पण आता मला या बाजूला ओढणी घ्यायची सवय झाली. तो म्हणाला, हे तुझं शरीर आहे, त्यानं वेगळा आकार घेतलेला आहे, कारण पोटाच्या आत तुझ्या बाई म्हणून किती अवयव आहेत, गर्भाशय आहे, ओव्हरीज आहे, तुझं मूत्रपिंड मूत्राशय आहे, सगळी सिस्टीम आहे, स्टमक आहे सगळं आत. तर ते नीट राहण्यासाठी त्याचा सगळ्याचा आकार झालेला आहे. तर काचेची ग्लासेस ठेवलेल्या खोक्याला तू बाहेरून दाब दिलास तर आतलं सगळं मोडल्यासारखं होईल. तर त्यामुळं ही स्थूलता नाहीये, हा तुझा बॉडी फॉर्म आहे, त्याला प्रेमानं स्वीकार आणि त्याला प्रेमानं गोंजार.
आणि आरशात बघून म्हण मी भारी दिसते. तर हे मी तुमच्याशी शेअर केलं. गेली 2 वर्ष व्यायामाचे खूप चांगले प्रयोग आम्ही करतो आहोत आणि रोज 35 मिनिटं चैतन्य पुण्यातून ऑनलाईन माझा व्यायाम घेतो आणि मला कळलेलं आहे शरीर अपंग असो किंवा सुदृढ असो तुमच्यासारखं रोजचा विशिष्ट व्यायाम तुम्ही केला नाही तर तुम्ही शरीराचा अनादर करताय. तुम्ही सिस्टीम जी तुम्हाला लाख मोलाची सिस्टीम जी मोफत मिळालेली आहे तिचा तुम्ही अनादर करताय. आणि मी एन्ड्युरन्स आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करते आणि माझे तुम्ही दंड बघितले चुकून बिकून माझा धक्का लागला तर कळवळून पडाल. त्यामुळे मला अचानक माझ्यासमोर कोणी हल्ला करू शकत नाही.